नमस्कार, मी कल्याणी संगिनी महिला जागृती मंडळामध्ये आपलं स्वागत करते. आजला नवरात्र उत्सवची आज आपण 7वी माळ गुंफत आहोत आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विशाल जाधव. विशाल जाधव हे डेंटल डॉक्टर आहेत, डेंटिस्ट आहेत ते पेशाने, पण सामाजिक कार्यामध्ये सर कुठेच मागे नाही. काही काम असलं आणि सरांकडे आपण गेलं तर सर त्यांच्या परीने जेवढं शक्य असेल तेवढी मदत मात्र नक्कीच करत असतात. सामान्य कुटुंबातून किंवा वस्तीतून येऊन एक स्वतःची ओळख तयार करणं, आपल्या क्षेत्रामध्ये आवडीचं काम निवडणं हे त्यांनी केलं आहे. आणि एकूणच त्यांचा तो प्रवास कसा होता, म्हणजे वस्तीतला एक सामान्य मुलगा ते आता बिटको हॉस्पिटलला डॉक्टर जातात, इतका त्यांचा प्रवास आहे. आणि सोबतच ते धम्मगिरी बहुउद्देशीय सामाजिक संस्थाही चालवतात, योगा सेंटरही चालतं धम्मगिरी संस्थेच्या अंडर. तर आज आपण सरांचा एकूण प्रवास कसा झाला, त्यांनी बाकीच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहे सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये कसे ते काम करत असतात आणि काय काय ॲक्टिव्हिटी त्यांच्या चालू असतात हे जाणून घेऊया. मी मनोज सरांना विनंती करते की त्यांनी पुढे त्यांची सूत्र करू. थँक्यू. कॅमेऱ्याकडे पाहून प्रश्न ऐकताना थोडी सविनय जय भीम. आज संत कल्याणीने सांगितल्याप्रमाणे या नवरात्रोत्सवाची 7वी माळ 7वं पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्या इथे डॉक्टर विशाल सोपान जाधव उपस्थित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीतरी म्हटलंय का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पितो बरोबर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तर अशा गुरगुरण्या एका बसण्यापैकी डॉक्टर विशाल जाधव आहेत असं मताचं वावगं ठरवू नये. कारण शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना, कौटुंबिक अतिशय हालाकीचं जीवन असताना पण केवळ शिक्षणाला आपला मूलमंत्र मानून डॉक्टर विशाल जाधव यांनी अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांचं वय कमी बघाल तर फार कमी आहे, परंतु त्यांनी जो काम आतापर्यंत केलं आहे ते आपण पुढच्या तासाभरात त्यांच्याकडनंच त्यांच्या तोंडी ऐकू, म्हणजे आपल्याला आणखी जरा त्याची माहिती मिळेल. जय भीम सर. जय भीम. आपण आज या मुलाखतीला सुरुवात करत आहोत. आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आपण मराठवाड्याकडचे हो आणि मराठवाड्याकडनं काही मंडळी दुष्काळामुळे किंवा रोजगाराच्या निमित्ताने नाशिक सारख्या शहराकडे मोठ्या संख्येने आले. बरोबर. विशेषतः 72च्या दुष्काळ जो पडला होता बरोबर, तो आपण तुम्ही आम्ही काही पाहिला नाही. बरोबर. असं म्हणतात की त्या काळामध्ये मोठ्या संख्येने मराठवाड्याच्या नागरिकांचं विस्थापन झालं आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक नाशिक. आपण राजीवनगर झोपडपट्टीमध्ये आपण राहिलात किंवा तिथं आपल्या वडिलांचं वास्तव्य होतं, तर आपल्या बालपणाबद्दल जरा मोकळेपणाने सांगा. माझं बालपण जर बघितलं तर सुरुवात ही इंदिरानगर पासून झालेली आहे. इंदिरानगरच्या राजसारथीच्या बाजूला संपूर्ण मोकळा परिसर होता, जे आता नवीन जो एरिया पूर्ण डेव्हलप झालेला आहे. त्या ठिकाणी आम्ही पाल ठोकून आणि दिवसभर शाळा सुटल्यानंतर वेगवेगळी लाकडं गोळा करायची आणि संध्याकाळी आई वडील कामावरून आल्यानंतर 3 दगडांची चूल मांडून रात्रीचा आपला स्वयंपाक करायचा. अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केलेली आहे. इंदिरानगर नंतर आम्ही राजीवनगरमध्येच जो मधला नवजीवन कॉलनी आहे त्या कॉलनीच्या मध्ये तिथे 9-10 झोपड्या होत्या आणि त्या झोपड्यामध्ये आम्ही पण एक आलो. सगळी गावाकडचीच मंडळी होती, त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे एक झोपडी बांधण्याची परवानगी दिली आणि आम्ही काही दिवस निसारभाई तिथं किराणा दुकान होतं, त्याच्या बाजूलाच विहीर होती आणि सगळी ती मंडळी त्या विहिरीचं पाणी भरून ते आपला दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळी 20व्याला तिथे येत असत. आणि त्यानंतर कालांतराने ती जागा प्रायव्हेट होती आणि त्यामुळे प्रायव्हेट जागा असल्यामुळे तिथला जो मालक होता त्याने बरेच दिवस 10-15 वर्ष कोऑपरेट केलं, पण नंतर त्याला ती विकली त्याने आणि नंतर मग परत निवाऱ्याचा प्रश्न उपस्थित राहिला. आणि त्यानंतर राजीवनगरमध्ये फक्त गायकवाड बाबा ते एकमेव सुरुवातीला घर होतं. त्यांच्या सहकार्याने आम्ही सगळे तिथली जी काही 15-20 झोपड्या होत्या त्या राजीवनगरला आल्या
आणि हळूहळू ज्या 10-12 झोपड्या सुरुवातीला होत्या आता 500 झालेल्या आहेत. अशा पद्धतीने राजीवनगरचा जे काय प्रवास आहे, जी काय राजीवनगरची वस्ती आहे ती अशा पद्धतीने आजच्या स्वरूपात मोठी आणि विस्तीर्ण झालेली आहे. म्हणजे राजीवनगरची ओळख म्हटलं तर आपली वस्ती असं म्हटलं तर वावगं ठरवू नये. हो हो, लोकांना राजीवनगर म्हटलं का आपली वस्ती पहिल्यांदा आठवते. राजीवनगर म्हटल्यानंतर वस्ती अगोदर आठवते. तर त्याला राजीव टाउनशिप असं खरं तर गोंडस नाव आहे. गोंडस नाव आहे. आपले वडील सोपान दादा हे आंबेडकरी मुवमेंटमधले अतिशय जुने कार्यकर्ते आहेत. वडिलांचा जर इतिहास बघितला तर मी सांगेल की वडील हे लहानपणापासूनच लढवय्ये होते. गावी ते पूर्ण सालदार म्हणून काम करायचे आणि तिथल्या मालकाशी त्यांचं न पटल्यामुळे मालकाला मारून ते इकडे आलेले होते. आणि मग गावाकडे थोडं जो दबदबा तयार झाला होता, आता मग गावाकडे लवकर जायचंच नाही, तो राग शांत होईपर्यंत. आणि त्यामुळे आणि तो जो मालक होता तो जवळजवळ त्या पंचक्रोशी मधला सगळ्यात नावाजलेला व्यक्ती होता आणि त्याला मारून येणं यासाठी खूप मोठं धाडस लागतं. आणि त्यामुळे ते धाडस त्यांनी मग राजीवनगर वस्तीच्या विस्तारासाठी वापरलं. वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मग पोलीस यंत्रणेबरोबर राहून, कधी पोलीस यंत्रणेच्या विरोधात जाऊन मग लोकांचे जे काही बेसिक नीड्स असतील की मग तिथे पाण्याचे प्रश्न सोडवणं, लोकांच्या जे इंटरनल भांडणं होतात ते सोडवणं, कुणाच्या शिक्षणासाठी मदत करणं. आणि याच पद्धतीने बेसिक म्हणजे आपण वस्तीतल्या लोकांच्या गरजा बघितल्या त्या खूप छोट्या छोट्या असतात आणि ते छोटे छोटे कामं भागवत तिथले नेते घडत असतात. त्याच पद्धतीने जर आपण मोठ्या आपल्या डेव्हलप भागाकडे बघितलं तर नेता बनणं तिथे खूप अवघड आहे. पण वस्तीमध्ये एखाद्याला संध्याकाळी जेवायला नसेल त्याला पीठ दिलं तरी तो तिथे नेता तयार होतो. एखाद्या वस्ती मुलांसाठी शाळेत जायचं आणि त्याला फक्त एक दप्तर जरी घेऊन दिलं, एखादी 10 वह्या जरी घेऊन दिल्या तरी त्या लोकांसाठी ती खूप मोठी मदत असते. आणि ही मदत वडील करत 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 आतापर्यंत त्यांनी मग राजकीय पक्षामध्ये पण जोगेंद्र कवाडे सरांबरोबर, मग गणेश मुनवणे भाईबरोबर ते आजपर्यंत एकनिष्ठ राहिलेले आहेत. की त्यांच्या एकनिष्ठतेबाबत बोलायचे राहिले, बरेच जण चर्चा करतात, परंतु त्यांनी जो कुठला नेता निवडलाय त्या नेत्याबरोबर ते एकनिष्ठ आहेत याचा मला सुद्धा आनंद वाटतो. कारण त्यांनी कधीही आज इकडे उद्या तिकडे असं कधीही केलं नाही, संधी साधूपणा आजपर्यंत केलेलं नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीशी ते एकनिष्ठ आहेत आणि मला तरी वाटत नाही की ते आता मरेपर्यंत दुसऱ्या राजकीय त्यांची राजनीती बदलतील. डॉक्टरांनी अतिशय बेसिक सांगितलं. म्हणजे त्या काळामध्ये वस्तीचा नेता व्हायला फार काही धन दौलत लागत नव्हती, काहीच लागत नव्हतं. तर लोकांच्या ज्या ज्या बारीक बारीक गरजा आहेत त्या गरजा आपल्या कोतेप्रमाणे जर पूर्ण केला तर लोक त्याला मनातला नेता मानायचे. बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणजे सरांनी सांगितलं की दप्तराचं पाटी पेन्सिल जरी घेऊन दिली तरी तो त्या वस्तीचा नेता. बरोबर. राशनचा प्रश्न सोडा तरी त्या वस्तीचा. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, आम्ही नागशेनगर सारख्या झोपडपट्टीमध्ये राहिलो आहोत. बरोबर. तिथे असंच कोणतरी के.बी. मुरे नावाची आंबेडकर मुवमेंटले मातंग समाजाचे पुढे होते आमचे. बरोबर. कार्यकर्ते पुढे नव्हतेच ते. बरोबर. आणि त्या आमच्या त्या वस्तीचं नाव काजीचं वाडगर. त्याला नागशेनगर म्हणजे नागशेन हा मोठा भिक्खू होता. बरोबर. आणि एका मातंग समाजाच्या माणसाने त्या वस्तीचं नाव दिले. लक्षात घ्या. खूपच आनंदाची गोष्ट आहे. तर सोपान दादांनी आजही तुम्ही जर आमच्या वस्तीत कधी आला तर सोपान दादांचं नाव आदराने घेतलं जातं. दबदबा सर माझा तो अजून पण आहे. ते गावाकडे असले तरी पण त्यांच्यासाठी कित्येक निर्णय थांबून राहिलेले मी स्वतः पाहिलेले आहे. तर हे जे नेतृत्व होतं आणि मला असं वाटतं की हेच आंबेडकरी नेतृत्व खरं, हेच खरा ओरिजिनल आंबेडकर. झोपडपट्टीमध्ये बाबासाहेब जो पोहोचला प्रत्येक घराघरामध्ये त्याला सोपान दादा सारखे माणसं पिलर म्हणून उभे राहिले. शिक्षणाची आवड कशी काय निर्माण झाली तुमच्या मनात? कुठं शिक्षण झालं? माझं 1ली ते 2री पर्यंत शिक्षण पिंपरी खुर्द, तालुका सेलू, जिल्हा परभणी या ठिकाणी झालं. त्यानंतर वडिलांनी मी जे आताच सांगितलं की जे वादळ वाढवलं म्हणजे गाव त्या मालकांना मारून आले, त्यानंतर मग माझा शिक्षणाचा प्रवास नाशिककडे सुरू झाला. त्यावेळेस इंदिरानगरमध्ये आजोबा आणि आई एक बिल्डिंगवरती वॉचमनचं काम करत होते. त्यानंतर धनजीबाई त्यांचं नाव होतं. तिथे वॉचमन करत असतानाच मग शाळा मला वडाळ्याची जवळ पडत होती. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेची शाळा क्रमांक 49
या ठिकाणी मी तिसरीला गेलो. 3री ते 4थी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये. आणि महानगरपालिकेच्या शाळांचं वैशिष्ट्य जर बघितलं, तिथले शिक्षक खूप मनापासून काम करतात. म्हणजे त्यांचा इतिहास जर बघितला तर जर खरं बेसिक मला जर शिक्षणाची आवड लागली त्या काळात बोरसे सर होते महानगरपालिकेच्या शाळेत. त्यांनी जे काही आपल्याला शिक्षण किती गरजेचं आहे हे आपल्याला शाळेमध्ये ते त्यांनी शिकवलं. आणि त्यानंतर मी 5वीला KBH विद्यालय वडाळा गाव या शाळेमध्ये सुद्धा अतिशय प्रेमळ शिक्षक आणि शिक्षिका मिळाल्या की त्यांनी वस्तीतल्या पोरांना म्हणजे त्यांचा नाक पुसण्यापासून त्यांनी कसं राहिलं पाहिजे हे शिकवायचे. आणि तुमच्यासाठी शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस खोडेंचा किंवा विधात्यांचा मुलगा शिकला नाही तरी त्यांना खूप काही फरक नाही पडणार. वडाळा गावात खोडे आणि विधाते ही मातब्बर मंडळी, शिकला ना शिकला काय फरक पडत काही फरक नाही पडत, पण तुम्ही शिकलं पाहिजे. शिकला पाहिजे, कारण तुम्हाला त्याशिवाय पर्याय नाही हे शिक्षकांनी शिकवलं. आणि जेव्हा आपण आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती जेव्हा असायची, वेगवेगळ्या वक्त्यांची आपण भाषणं ऐकायचो आणि त्यातून खरा आपल्या मनामध्ये बाबासाहेब काय होते, बाबासाहेबांचा अभ्यास 18 तास कसे करायचे. आणि त्या काळात बाबासाहेबांना जर शाळेच्या बाहेर बसून त्यांना शिकण्याची किती अवघड परिस्थिती शिकले तर आपण काय शिकू शकत नाहीत. हे बाबासाहेबांच्या विचारांचं स्फुल्लिंग त्यावेळेस आपल्या शरीरात भिनत राहिलं. आणि तिथून पुढे मग माझ्या मनामध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण झाली. आणि शिकता शिकता मी म्हणजे 10वीपर्यंत KBH विद्यालय वडाळा, त्यानंतर 11वी 12वी KTHM महाविद्यालय. आणि त्यानंतर उपाध्याय सरांनी मेडिकल विषयी जागृती खूप चांगली दिली की त्यानंतर मग मी MSCETची एक्झाम देऊन मेडिकल प्रवरा मेडिकल कॉलेज दंत महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सुरुवातीला मला आयुर्वेद सेवा संघ पंचवटीच्या कॉलेज तिथे BMSला प्रवेश मिळाला. त्यानंतर तो मी चेंज केला, टिळक आयुर्वेद पुण्याचं मिळालं. पण माझं काही तिथे मन रमत नव्हतं. आणि राजू नाईकांनी तर मला 8वी पासून दत्तकच घेतलं होतं की त्यांनी, कॉम्रेड राजू नाईकांनी, त्यांनी त्यांच्या घरामध्ये राकेश आणि मी आम्हाला कंटिन्यू शिकवत राहिले की रोज कंपनी संपल्यानंतरही तुमचा आज काय अभ्यास झाला, तुम्ही काय शिकले. तुमच्या शिक्षक म्हणजे राजू नाईकांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या माझ्यासाठी किंवा राकेशसाठी शाळेत येऊन भेटायचे. म्हणजे आजपर्यंत माझ्या वडिलांना माहीत नाही की माझे शिक्षक कोण होते, माझे शिक्षिका कोण होत्या आणि मी कुठल्या शाळेत शिकलेलो. परंतु राजू नाईकांनी शाळेत येऊन भेटणं, यांच्या शैक्षणिक याच्यासाठी काय गरजेचं आहे ते शिक्षकांना पण समजावून सांगणं, अशा पद्धतीने राजू नाईकांचं या माझ्या मेडिकल प्रवेशासाठी खूप मोठं योगदान आहे. आणि त्यानंतर राजू नाईक खूप खुश झाले होते की आपण एक आदिवासी पाड्यांमध्ये काम करतो त्यामुळे तुला BMS मिळालंय, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. पण माझं काही मनच रमत नव्हतं मला, कारण BMS करायचंच नव्हतं, काहीतरी वेगळं करावं. आणि डेंटल त्यावेळेस खूपच त्याची क्रेज नव्हती. पण डेंटिस्ट शिकणारी मुलं हे सगळी बलाढ्य याची होती. आणि मला तिथे प्रवेश मिळतोय, मी कुणालाही न विचारता सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आमचे हे चालू होता सीट डिस्ट्रीब्युशन, तिथे मी डायरेक्ट PMT रुरल डेंटल कॉलेज या ठिकाणी मी माझा प्रवेश निश्चित केला. आणि तिथून मी खरी BDSला सुरुवात केली. मुंबईमधून मुंबईमधून महाराष्ट्रभराचे प्रवेश निश्चित व्हायचे. आणि त्यावेळेस मग राजू नाईकांना मी कळवलं की असं केलंय, ठीक आहे तुला जे योग्य वाटतं. आणि त्यानंतर मी दंत वैद्यकशास्त्रामध्ये माझं पदवी संपादन केली. त्यानंतर मी माझं शिक्षणाची काही जी उर्मी आहे ती काही थांबलेली नव्हती. मी BDS जरी झालो तरी मी संगमनेर डेंटल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. आणि त्यावेळेस मी कंटिन्युअसली अभ्यास करत होतो आणि मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे हे माझ्या मनात होतं. त्यामुळे मी अभ्यास करतच होतो. आणि हे करत असतानाच नाशिक महानगरपालिकेच्या रिक्रुटमेंट निघाली आणि त्यामध्ये मी माझा फॉर्म भरला. जो काय मी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एंट्रन्स एक्झामसाठी अभ्यास करत होतो त्या अभ्यासाचा फायदा मला नाशिक महानगरपालिकेच्या एंट्रन्समध्ये झाला. आणि त्या एंट्रन्स एक्झाममध्ये मी फर्स्ट रँकने पास झालो. आणि तिथून खरं मग माझ्या ॲक्च्युअल जो पोटापाण्याचा जो आपण बेसिक प्रश्न म्हणतो
बेसिक प्रश्न तिथे सुटला आणि त्यानंतर मग मी माझे जे काही काम आहे ते काम मी कंटिन्यूस करत राहिलो. नाशिक महानगरपालिकेमध्ये मी दंतशल्य चिकित्सक म्हणून रुजू झालो आणि तरीही मी माझा अभ्यास चालूच ठेवला. परंतु शासकीय नियमानुसार मी लगेच पोस्ट ग्रॅज्युएशनला जाऊ शकत नव्हतो. 5 वर्षाची आपली सर्व्हिस कंप्लीट करून त्यानंतरच आपण पोस्ट ग्रॅज्युएशनला जाऊ शकतो हा क्रायटेरिया होता. त्यामुळे मी माझे सर्व्हिसचे 5 वर्ष होऊ दिले आणि 5 वर्ष झाल्यानंतर मी परत एंट्रन्स एक्झाम दिली आणि मी SMBT दंत महाविद्यालयामध्ये MDS ओरल मेडिसिन अँड डायग्नोस्टिक रेडिओलॉजी यासाठी प्रवेश घेतला. आणि त्यानंतर MDS झाल्यानंतर सुद्धा मी माझं एज्युकेशन अजूनही कंटिन्यू ठेवलं. मी नंतर परत म्हटलं परवानगी घेऊन महानगरपालिकेची परवानगी घेऊन परत मी PhD साठी तयारी केली आणि मी सध्या DY पाटील डेंटल कॉलेजमध्ये ओरल मेडिसिन या विषयामध्ये तंबाखूमुळे जो काही आपल्याला तोंडाचा कॅन्सर होण्याची पहिली स्टेज असते, ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात, या विषयावरती मी काजूंचे जे काही टर्फल असतात त्यांचं लिक्विड असतं त्याचा काय इफेक्ट आहेत हे हा मी संशोधनपर प्रबंध आम्ही करत आहे आणि ते पुढील एक वर्षामध्ये माझं PhD संपेल. आणि हे करत असतानाच मी माझ्या डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून वेगवेगळे आरोग्य शिबिरं कंटिन्यू करत असतो. प्रश्न छोटा काही अडचण नाही ना कल्याणी? स्वतः हो इथं लाईट गेल्यामुळे थोडासा उजेडाचा दिसेल, पण ही मुलाखत आपण चालू ठेवूयात. सर मला जो आठवतं जो पहिला मी तुम्हाला बघितलं होतं तर डॉक्टर संजय जाधव यांच्या J&J हॉस्पिटलला एका खोलीमध्ये तुम्ही आपलं दुकान थाटले बरोबर. आणि तेव्हा तुम्हाला तर तुम्ही जॉब करून असं बरंच उलटा पालटा झाकीर हुसेनला मी तेव्हा जॉबला होतो आणि MT का काय स्कूटर तुमच्याकडे होती मला वाटतं, बॉक्सर गाडी होती. ते यायचे संध्याकाळी तसे बऱ्याचदा तुम्ही जेवण पण केलं नसायचं आणि तिथं ते सुरुवात केली होती. म्हसूळ का बरं एवढा लांब? खरं जर बघितलं तर मी जस्ट कॉर्पोरेशनमध्ये जॉईन झालो होतो आणि मला त्यावेळेस पगार होता फक्त 7,000 रुपये. बरं. पहिले 3 वर्ष 7,000, नंतर दुसऱ्या वर्षी 8,000 आणि तिसऱ्या वर्षी 9,000. आणि त्यावेळेस डेंटलची प्रॅक्टिस टाकण्यासाठी माझ्याकडे जागाही नव्हती, माझ्याकडे परचेस करण्यासाठी इन्स्ट्रुमेंटसाठी पैसे नव्हते. त्यामुळे सुरुवातीला माझा कैलास विखे नावाचा मित्र आहे त्याने ती डेंटल चेअर मला गिफ्ट दिली होती आणि ती कंटिन्यू दर आठवड्याला बिघडत राहायची आणि तो लोणीवरून यायचा, रिपेअर करून द्यायचा, ती 15 दिवस चालायची आणि परत बिघडायची. असा आमचा तो डोंबाऱ्याचा खेळ कंटिन्यूस चालू होता. आणि त्यावेळेस डॉक्टर संजय जाधव म्हणे की माझ्याकडचे एक जागा आहे. म्हटलं प्रयोग करायला काय हरकत आहे, आपण असं आहे दुपारी नोकरी झाल्यानंतर आपल्याला वेळ आहे, ठीक आहे काहीतरी एक्सपेरिमेंट करू. त्यामुळे मी J&J ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये 6 महिने साधारण 6 महिने फक्त मी तिथे प्रॅक्टिस नाही केली, फक्त चेंज म्हणून जायचो. तिथे प्रॅक्टिसला सुरुवात झालीच नाही. आठवतं चांगलं का म्हणजे मला तरी आठवत नाही का तिथं तुम्हाला पेशंट कोणी आला? तिथे मी मोजून 3 पेशंट केले होते 6 महिन्यामध्ये. यायचे 2-2.5 तास ते बसायचे वेळपर्यंत. तेव्हा मी डॉक्टरांसोबत काम करत होतो राजकीय पक्षाचं आणि मला मी बघायचो का हा मेहनती माणूस दिसतोय पण इथं ही याची धंद्याची जागा नाही. माझा आतून खूप असं त्रास होत होता मला. मी म्हटलं आता काय करूया कारण तुमच्याशी ओळख नव्हती माझी. मग मी म्हटलं की एक काम करू आपण डॉक्टरांना थोडंसं भेटू. डॉक्टर संजय जाधव झालं की इथं आपलं पक्षाचं ऑफिस नाही, आपल्याला तुमचं शेजारी रूम आहे, मला बसायला जागा नाही तर मला ही जागा द्यावा तुम्ही, असं मी त्यांना भरीच टाकलं. ते म्हणे हो म्हटलं या डॉक्टरला काही मिळतं का इथं, कारण हा दादाचा डॉक्टर इथं काय करतो म्हटलं, म्हणजे नाव माहिती नव्हतं मला त्यांचं सरांचं. तर म्हटलं यांना ठेवू नका इथं एवढं लांबून यायचं, परत त्याचे पेट्रोल पाईप पण सुटत नाही. म्हटलं कशावर तुम्ही हे करता, कसं सांगू म्हटलं काम करा तुम्ही, मला एक खुर्ची शेजारी टाकून द्या ऑफिसची. मग तुमच्या त्या डेंटिस्टच्या चेअर शेजारी एक खुर्ची पक्षाची मला त्यांनी टाकून दिली खुर्ची. मग तिथं कार्यकर्ते येऊन बसायला लागले. मला माझं असं होतं की त्या निमित्ताने का होईना कोणतरी दाताचा एखादा पेशंट त्यांना इथं मिळेल. तसं काही झालं नाही आणि थोडासा मी त्रास दिला डॉक्टरांना सांगतो. आणि शेवटी तुम्ही तो निर्णय घेतला का इथून, कारण मला एक दिसत होतं की तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे हुनर आहे, मेहनती आहात, पण ही योग्य ठिकाण नाही. आपण
योग्य- राईट पर्सन रॉंग प्लेस. रॉंग प्लेस, योग्य ठिकाण नाही. आणि तुम्ही मला वाटतं तिथून जे उचललं बसताना आता जे आपलं योग डेंटल क्लिनिक आहे तिथं सन्मानाने अगदी सिडकोमध्ये नावाजलेलं नावाजलेलं ठिकाण. आता एकदम हे आहे. तर असा हा प्रवास आहे सरांचा. तुमच्या मिसेस पण डेंटिस्ट आहे. हो. त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. माझी विशेष डॉक्टर पल्लवी जाधव त्या SMBT मधूनच दंतशैल्य चिकित्सक म्हणून पासआउट झालेल्या आहेत. आणि सुरुवातीला त्यांनी पण माझ्यासोबत प्रॅक्टिस केली, परंतु नंतर मग आमचा मुलगा छोटा जीवक एक कौटुंबिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी प्रॅक्टिसमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला की प्रॅक्टिस कुटुंबाची जबाबदारी, कारण कम्प्लिटली मी जर बाहेर आहे तर मुलाची काळजी कुणीतरी घेतली पाहिजे, ते महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेऊन आता जी काही व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी मी बघतोय. आणि मी जेव्हा कधी नसेलच त्यावेळेस मग त्या इमर्जन्सी पेशंट म्हणून हँडल करण्यासाठी त्या जातात. तर एक म्हणजे आता आपण 10-15 मिनिटांनी काय ऐकलं असेल तर आपल्याला पहिलं वाक्य जर सरांचं ऐकलं की परभणीसारख्या एका छोट्या गावातून वडिलांनी हाणामारी केली म्हणून विस्थापित झालेल्या युवक अगदी कमी वयात आणि त्याला जोडीदार देखील त्याच्याच तोला मुलाची मिळते आणि एक चांगलं स्वप्न ते रंगून समाजाचं पण हे करत. जीवक नावाबद्दल तुम्ही काय थोडेसे पॅशनेट वाटतात? जीवक हे नाव जर बघितलं तर आपण जो इतिहास बघितला तर बुद्धकालीन जे व्यवस्था होती त्यामध्ये बुद्ध हा एक जीवक हा एक वैद्य एक कलावती असतात, ज्या नर्तक काम करणाऱ्या महिला असतात राजवाड्यांमध्ये, त्यांच्यापासून जन्माला आलेला हा एक मुलगा होता. नर्तिकेचा पुत्र होता. नर्तिकेचा पुत्र होता आणि तो राजकुमारापासून तयार झालेला होता. आणि त्यामुळे त्या राजकुमाराने त्या मुलाला आणलं आणि त्याला आपल्या राजवाड्यामध्ये स्थान दिलं आणि त्याला वाढवलं. आणि त्यानंतर वाढवून त्याला तो जीवदान मिळालेला आहे म्हणून त्याचं नाव जीवक पडलेलं आहे. आणि तो नंतर एक मोठा वैद्यकशास्त्रामध्ये खूप मोठं त्यांचं काम केलेलं आहे आणि ब्रेनच्या मोठमोठ्या सर्जरीज त्या काळात त्यांनी केलेल्या आहेत. आणि ते अतिशय तेव्हा वैद्यकशास्त्र खूप एक सुरुवात होती आणि एवढं डेव्हलप नव्हतं झालं. अशा काळामध्ये आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या झाडा वनस्पतींच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण कवटी काढून ब्रेनच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. अतिशय मोठं नाव आहे. आणि आपण जर वैद्यकशास्त्रामध्ये काम करत आहोत तर आपण आपल्या कन्सल्टन्सीचं आपल्या हॉस्पिटलचं नाव जीवक का देऊ नये? एक मोठा व्यक्ती आहे त्यामुळे मी जीवक या माझ्या क्लिनिकला नाव दिलेलं आहे. आणि माझा मुलगा जन्माला येण्याच्या अगोदरच मी ठरवलं होतं की मुलगा जर झाला तर त्याचं नाव जीवक ठेवायचं. मुलगी झाली तर मिसेस ठरवणार होती. बुद्धिझम कसा असा रमोरमत आहे एवढंच मला या उदाहरणामधून सांगायचं होतं. जीवक च्या माध्यमातून काय काय उपक्रम चालतात? मी आता जीवकच्या माध्यमातून जीवक डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून मी माझे प्रत्येक वर्धापन दिन साजरे करत असतो. आणि त्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून मी सुरुवातीला एक सोशल रिव्हॉल्युशन सगळ्या ह्या डेव्हलप जो आपण पांढरपेशा वर्ग आहे त्यांना कळावा म्हणून माझ्या क्लिनिकच्या समोर मी संभाजी भगत यांचा कार्यक्रम ठेवला होता माझ्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त. आणि तो अतिशय पूर्ण चौक पूर्ण भरून जो सर्वांगीण वर्ग म्हणतो की तो आपल्या कार्यक्रमाला आला पाहिजे अशा पद्धतीने मी सुरुवात केली. त्यानंतर मी प्रत्येक माझे जे वर्धापन दिन आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, दंतचिकित्सा शिबिर असेल, मुख कर्करोग तपासणी शिबिर असेल आणि वेगवेगळ्या रक्ताच्या तपासण्या आहेत ह्या मी ज्या गरजू आहेत त्यांच्यासाठी करत असतो. हे क्लिनिकमध्ये झालं. परंतु आम्ही आदिवासी भागामध्ये पाड्यावरती जाऊन सुद्धा की वेगवेगळे शाळेतले मुलं आहेत त्यांची शालेय मुलांची तपासणी असेल किंवा पाड्यावरती जे काही तंबाखू खाणारे लोक आहेत शक्यतो आदिवासी भागात खूप आहे त्यांच्यासाठी जाऊन तपासणी करायची आणि त्यांचं प्रबोधनपर एखादा व्याख्यान देऊन यायचं. अशा पद्धतीने मी कंटिन्युअसली तेव्हापासून करत आहे आणि अजूनही करत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या विहारांमध्ये जाऊन
तेथील लोकांना आपल्या आरोग्याचं महत्त्व सांगणं, वेगवेगळ्या जे काही सामाजिक मंडळ आहेत त्यांना व्यसनाधीनतेपासून तरुणांनी कसं दूर राहिलं पाहिजे यावरती मी माझे व्याख्यानं कंटिन्यूस देत असतो. आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा की आपल्याला आश्चर्य वाटेल की या तंबाखूमुळे ओरल कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की पूर्ण तरुणाई जर दारूनंतर जर कुठल्या आजाराने बळी पडेल तर ते ओरल कॅन्सर आहे. आणि हे जर आपण वेळीच ओळखलं तर आपण या भारत देशाला खूप मोठ्या संकटातून वाचवू शकतो. आणि इथे मी सगळं वैद्यकांना आव्हान करेल की आपण सुद्धा आपल्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण आहे त्याच्या आपण पूर्ण तोंडाची व्यवस्थित तपासणी करून त्यांच्या तोंडामध्ये कुठले लाल डाग दिसत आहेत का, सफेद डाग दिसत आहेत का, हे आपण चेक करून योग्य वेळी जर आपण रुग्णाला योग्य निदान झालं तर त्याला खूप मोठ्या आजारापासून आपण त्याला वाचवू शकतो. कारण कॅन्सरचे उपचार हे खूप स्वस्त, शासनाच्या योजना जरी असल्या तरी जर तोंडाचा जर कॅन्सर झाला तर खाता नाही आलं तर त्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा बिघडते. त्यामुळे मी तरुणांना आणि आमच्या जे दंतवैद्यक शास्त्रातले पदवीधर असतील किंवा जे प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना आव्हान करेल की आपण आपल्या येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करावी आणि आपल्या ओरल कॅन्सर जे आहेत त्यापासून आपल्याला भारताला जर वाचवायचे आहे तर आपण योग्य वेळी योग्य रुग्णांना योग्य सल्ला देऊन आपण आपल्या भारत देश हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी आपण खरं काम केलं पाहिजे. क्या बात. आता आपण धम्मगिरीकडे येस. नाही, हा धम्माकडे येण्याचा मार्ग जो आहे तो असा एकदम येत नाही. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी सुलभता आली, सगळी आर्थिक सोबतता आली आणि एकदम धम्म आठवला किंवा बुद्ध आठवला. बरोबर. थोडं तर जाणीव नेणीमध्ये तो बरोबर आहे. तर धम्मगिरीबद्दल तुम्ही सांगा, आता सविस्तर सांगा. सविस्तर धम्मगिरी सामाजिक संस्था ही आमचे डॉक्टर संजय जाधव सरांचे जे सेक्रेटरी आहेत बाळासाहेब गाडे यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि ती संस्था आता ती आपल्या निबंधक कार्यालयातून ती डिबार होईल अशी अवस्था झाली होती. आणि गाडे यांनी मला सांगितलं की सर असं असं आहे आणि ही संस्था पुनरुज्जीवित करायची आपल्याला, पण माझ्याकडे काही पैसे नाही आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे द्या सगळी जबाबदारी. आणि त्यांनी संपूर्ण सगळी सूत्र माझ्याकडे देऊन टाकली. आणि सर तुम्हाला या संस्थेवर मला ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तरीही चालेल, पण ही संस्था वाढली पाहिजे, ही संस्था मोठी झाली पाहिजे. आणि यातच मला आनंद आहे. त्यांनी सगळे संस्थेचे डॉक्युमेंट माझ्याकडे आणून दिले. आणि त्यानंतर मी या संस्थेवरती आमचे कैलास जाधव आहेत, अजून जे काही मंडळी आहेत त्यांनी सगळा जीव तो ओढून मेहनत करून एक वेगवेगळे प्रोजेक्ट या संस्थेवरती कसे आणता येतील याविषयी आम्ही काम करायला सुरुवात केली. म्हणजे या संस्थेचं पॅन कार्ड काढण्यापासून, या संस्थेचा बँकेत अकाउंट उघडण्यापासून, सगळं चेंज रिपोर्ट पासून सगळं काम केलेलं आहे. आणि मध्येच मग आम्हाला हे सांगण्या अगोदर माझं 2008 मध्ये योगा टीचर डिप्लोमा योग विद्याधाममध्ये झाला होता. आणि तेव्हापासून मला योगामध्ये थोडा इंटरेस्ट होता आणि आपल्या प्रकृतीसाठी मी किती काम केलं आणि काम करतो. परंतु जर मी अर्धा पाऊण तास जर सकाळी योगा केला तर तुमच्या शरीरातील सगळ्या यंत्रणा ऍक्टिव्हेट होतात आणि आपला स्टॅमिना, आपली कार्यक्षमता वाढते, हे मला जाणवलं. आणि त्यामुळे आपण आपल्या लोकांना जो योग आहे तो शिकवला पाहिजे आणि त्याचा आपल्याला प्रचार प्रसार कसा करता येईल हे माझ्या डोक्यात होतंच. पण जेव्हा आम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा एक परिपत्रक बघितलं आणि ज्या संस्थांना योगा कॉलेज एक शासनमान्य कोर्स कंडक्ट करायचा असेल तर त्यांनी ॲप्लिकेशन करावं. मी त्यानुसार संस्थेच्या माध्यमातून ॲप्लिकेशन केलं आणि मागील 4 वर्ष म्हणजे 2018ला मी संस्थेच्या माध्यमातून धम्मगिरी योग महाविद्यालय सुरू केलं. आणि त्यानंतर मागच्या 2 वर्षापासून आम्ही यशवंतराव केकेयशू विद्यापीठ रामटेक याच्या अंतर्गत MA योगशास्त्र, कारण लोकांची योगाचा प्रचार प्रसार झालेला आहे, योगाची आवड पण झालेली आहे. आणि कोविडमध्ये आपण आपली प्रतिकार क्षमता व्यवस्थित ठेवण्यासाठी
व्यायाम म्हणा, योगा म्हणा, हे किती महत्त्वाचं आहे हे प्रत्येकाला जाणवलेलं आहे. त्या काळात तुम्ही कोविडच्या काळामध्ये सरांनी म्हणजे मोठी जोखीम पत्करून खरं तर मोठ्या प्रमाणावर जलनेतीचे आपण कार्यक्रम केले त्या काळात दोन्ही ठिकाणी. कोविडच्या काळामध्ये या महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही आणि काळे सर, राजेंद्र काळे आमचे सहयोगी, यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नागरिकांना व्हॉट्सअप ग्रुप, जलनेती घरोघरी हा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. मी 10-12 पेशंट हो. आणि त्या माध्यमातून आम्हाला फक्त 10 लोक तुम्ही जमवा तुमच्या सोसायटीमध्ये, आम्ही येऊ, तुम्हाला डेमो देऊन आम्ही जलनेती पात्र पण आम्ही दिलेले आहेत. आणि तुम्ही स्वतःची जर इम्युनिटी, आपली आरोग्य यंत्रणा, आपली फुफ्फुसाची यंत्रणा, कारण कोविड हा नाकातून जाऊन घशात जायचा आणि घशातून तो फुफ्फुसात पसरायचा लंग्समध्ये. त्यामुळे आपण जर नाकामध्ये किंवा घशामध्ये जर त्याला ब्लॉक केलं किंवा त्याला आपण इनॅक्टिव्ह केलं कोरोना व्हायरसला, तर पुढे तो लंग्समध्ये जाणार नाही आणि त्याची ग्रॅव्हिटी वाढणार नाही. त्यामुळे आम्ही जलनेती घरोघरी हा यशस्वी प्रयोग नाशिकमध्ये राबवला आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही बऱ्याच रुग्णांना, कोविड रुग्णांना त्यांचे अतिशय म्हणजे जो काही स्कोर जो वाढणार होता तो स्कोर जर 25-20च्या पुढे गेलं तर प्रत्येकजण घाबरून जायचा, पण आम्ही 18 स्कोर असणाऱ्यांना सुद्धा जलनेती शिकून आम्ही त्यांना या कोविड आजारापासून वाचवलेलं आहे. आपल्या आयुर्वेदाच्या बद्दल बोलू. आता आम्ही योगा टीचर डिप्लोमा सुरू केला आणि त्यानंतर आमच्याकडे इन्क्वायरी यायला लागला की ठीक आहे डिप्लोमा केलं पण आमच्याकडे हायर एज्युकेशन योगामधलं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी काय करू शकता, आमचेच विद्यार्थी. मग त्यानंतर आम्ही के रामटेक विद्यापीठाची जाहिरात आली, मग संस्थेने तिथे पण अर्ज केला आणि आम्ही MA योगशास्त्र हा अभ्यासक्रम आत्तासुद्धा शिकवला जातो. आता 2रं वर्ष MA योगशास्त्राचं चालू आहे. सोपान योग महाविद्यालय हे त्याचाच अगोदर आता मागच्या वर्षी आम्ही धम्मगिरी योग महाविद्यालय हे नाव होतं, परंतु संस्थेचं नाव आणि कॉलेजचं नाव कन्फ्युजन व्हायचं. त्यामुळे आमचा ठराव केला, आम्ही आमच्या कॉलेजचे प्राचार्य UK आहिरे सर आहेत की योगा कॉलेजचं नाव वेगळं ठेवावं. मग आम्ही बरीच खलबती केली. त्यानंतर आम्ही वडिलांनी जर आपल्या या मुवमेंटमध्ये काम केलेलं आहे तर आपण, आणि सोपान ही एक योगामधला एक स्टेप आहे, पायरी आहे, तर आपण सोपान योग महाविद्यालय हे मला मार्मिक वाटलं. त्यामुळे मी वडिलांचं नाव देऊन या वर्षीपासून धम्मगिरी योग महाविद्यालयाचं नामकरण सोपान योग महाविद्यालय असं करण्यात आलेलं आहे. कुठले कुठले कोर्सेस आपल्याकडे चालतात? आमच्याकडे योगा टीचर डिप्लोमा चालतो, डिप्लोमा इन योग ॲप्लिकेशन आणि MA योगशास्त्र, हे 3 कोर्सेस योगामधले आमच्याकडे चालतात. याला सर्टिफिकेशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ योगा टीचर डिप्लोमासाठी आणि MA योगशास्त्र आणि डिप्लोमा इन योग ॲप्लिकेशन हे KKSU विद्यापीठ रामटेक. ह्या दोन्ही सर्टिफिकेटच्या माध्यमातून तो योग शिक्षक म्हणून तो आंतरराष्ट्रीय दर्जावरती काम करू शकतो. किती विद्यार्थी आतापर्यंत आपल्याकडे पास आउट? आता आमच्या योगा टीचर डिप्लोमा जवळजवळ 100पेक्षा जास्त विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आणि MAचे आता 2री बॅच चालू आहे. पहिल्या बॅचला आमचे 18 ॲडमिशन आहेत आणि यावर्षी 25 ॲडमिशन आहेत. अजून धम्मगिरीच्या माध्यमातून आणखी काय काय उपक्रम झाला? राजीवनगर वस्तीमध्ये कोविडच्या काळात धम्मगिरीच्या माध्यमातून आम्ही राजीवनगर वस्ती म्हणा, भगतसिंग नगर वस्ती म्हणा, या ठिकाणी बऱ्याच लोकांना मास्क वाटप केले, लोकांना अन्नधान्याचे आम्ही त्यावेळेस सरकारी यंत्रणा जास्त ॲक्टिव्ह असल्यामुळे आम्ही याच ठिकाणी ऑफिसमधूनच आम्ही तिथं मेसेज ज्यांना कुणाला अन्नधान्याचं आम्ही इथेच गोडाऊन केलेलं होतं आणि इथे किट बनवले होते की ज्यांना गरज असेल, आम्ही इथे कैलास जाधव आमचे अध्यक्ष ते बसलेले असायचे, ज्यांना गरज आहे ते त्यांना देऊन यायचे किंवा ज्यांना इथे येणं शक्य आहे ते जवळजवळ आम्ही 500-600 कुटुंबांना त्या काळामध्ये आम्ही देण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. आम्ही खूप काही केलेलं असं नाही म्हणत, पण आम्हाला संस्थेला जेवढं काही जमेल तेवढं त्या काळात ज्या गरीब नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण, ज्यांना उदरनिर्वाहाचं साधनच नव्हतं, त्यामुळे जगण्यासाठी म्हणजे बुडत्याला खाडीचा आधार आपण म्हणूया तेवढं आम्ही काम केलेलं आहे. आणि आम्ही मध्येच धम्मगिरीच्या माध्यमातून मध्ये ज्या महिला आहेत महिलांना फिनेल प्रशिक्षण आहे, साबण बनवण्याचं प्रशिक्षण आहे, याचे पण प्रशिक्षण
आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान मंदिर आहे आपल्या इथले सातपूरचं केंद्र शासनाचे, त्याच्या माध्यमातून आपण इथे वेगवेगळे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योगचं प्रशिक्षण आपण इथे या ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत. सेमिनार्स तुमचे बरेच झालेले आहेत. आम्ही योगामध्ये वेगवेगळे सेमिनार्स की वेगवेगळ्या योगामधले जे काही वेगवेगळे वक्ते आहेत त्यांना बोलवून आपण या ठिकाणी करतो. जे आदर्श शिक्षक आहेत, आदर्श शिक्षकांचा आपण वेगवेगळ्या म्हणजे संस्थेच्या माध्यमातून गौरव केलेला आहे. म्हणजे शिवजयंती असेल, शिवजयंतीच्या वेळेस आपण तरुणांना वेगवेगळ्या लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी आपण मुलांना कार्यान्वित केलेलं आहे. राजीवनगर वस्तीमध्ये मुलांनी अभ्यास कसा करावा, अनिताताई पगारे त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा. दिंडे सरांनी विद्यार्थ्यांना इंग्लिशचं प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिलेलं आहे की वस्तीतला मुलगा हा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. यासाठी आपण प्रायोगिक तत्वावर भगतसिंग नगर आणि राजीवनगर या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि संस्थेच्या माध्यमातून अजूनही राजीवनगरमध्ये पेपर वाचनालय सुरू आहे की एक इंग्लिश पेपर आणि एक मराठी पेपर अजूनही तिथे राजीवनगरच्या विहारात चालू असतो. अलीकडेच तुम्ही रोजगाराच्या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचं सुद्धा शिबिर घेतलं तिथे. हो, आता आम्ही बेद साहेबांच्या माध्यमातून की 2च दिवस आम्हाला सांगितलं, 2 दिवस आधीच सांगितलं होतं, पण तरुणांना गरज आहे, योग्य मार्गदर्शन त्यांना मिळालं पाहिजे. यामुळे आपण तुम्ही आम्हाला आव्हान केलं आणि आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 20-25 तरुण जमले होते आणि त्यांनी जे काही महात्मा फुलेचे 50 नोंद आहे आमच्या 50 युवकांचे सुरुवात नंतर ते जॉईन झाले होते की पण विद्यार्थी जॉईन होत आहेत आणि त्यातून त्यांच्यामध्ये आज जरी नाही तरी त्यांनी ऐकलेलं असताना त्या नॉलेजचा फायदा त्यांना आज जरी नसेल घेतला तरी ते भविष्यात त्यांना कधीतरी कळणार आहे की नाही, मी या ठिकाणी हे ऐकलं होतं आणि मला आता ही गरज आहे आणि आता मी ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तुम्ही आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पण म्हणजे तसं अवेअरनेस आहे तुमचा तसा. हो, म्हणजे आतापर्यंत जर सगळं तुमचा जर चर्चा आपण पाहिली कधी तर ती एक व्यावसायिक अंगाने होती. बरोबर. म्हणजे व्यक्तीचा एक विकास कसा होतो, प्रगती कशी होती अशा अर्थाने. बरोबर. परंतु मला जिथपर्यंत मी तुम्हाला ओळखतो म्हणजे असं होतंय की हॉस्पिटल म्हटलं की पहिले फी विचारली जाते. बरोबर. किंवा घेतली पण जाते. बरोबर. मग ती काय 1000 रुपये असेल, 500 रुपये असेल. बरोबर. आपल्याकडे तशी काही पद्धत मी बघितली नाहीये. नाही. आणि मी बऱ्याच मी अगोदर माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर पेशंटला चेक करतो आणि त्यानंतर फीज माझी जरी जास्त असेल, म्हणजे डेंटलमध्ये माझी खरंच फी जास्त आहे, पण मी ती फी अगोदर नाही घेत. त्याला अगोदर पेशंटला चेक करून त्याला अगोदर आपण गायडन्स करायचं, तुझा काय आजार आहे त्याचं आपण निदान करायचं आणि त्यानंतर आपण आपली जी फी आहे, पण फी समजा आधीच सांगितली आणि तो निघून गेला तर त्याला आपण जी वैद्यकीय सेवा आपण ती देऊ शकणार नाही. त्यामुळे आपण अगोदर त्यांना चेक करायचे आणि नंतर ठीक आहे माझी फी 500 असेल तरी 300 जरी दिली तरी आपण समाधानी असतो. पण ते म्हणजे हा हे जे वैद्यक क्षेत्रामध्ये आता जो एक अतिशय काय त्याला म्हणतो गंभीर व्यावसायिकपणा आलेला आहे, व्यापारीकरण झाले एक अर्थाने. बरोबर. अशा पार्श्वभूमीवर तुम्ही जे सेवा म्हणून त्याला जे पहिल्यांदा महत्व देतात हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. बरोबर. तुमच्यातलं जे काय झालं सामाजिक प्राणी जो आहे तो 24 तास जागा असतो, जागृत ठेवावा लागतो. तर आता तुम्ही आताचे जी तरुण पिढी आहे, आपण आता शिक्षणाच्या संधी खरं असं म्हणत की शासनाच्या संधी असतील किंवा नसतील, परंतु बाकीचं भोवताल मात्र बदललेलं आहे. बरोबर. त्याचा उपयोग करून घेऊन आताच्या युवकांनी पुढचं आपलं फ्युचर कसं बघावं असं तुम्ही त्यांना सल्ला द्याल? मी तरुणांना असा सल्ला देईल की आपण बेसिक एज्युकेशन करून आपण आताचं जर इंटरनॅशनल मार्केट बघितलं तर उद्योगामध्येच संधी जास्त आहेत. त्यामुळे आपण जागतिक बाजारपेठेचा आपण अभ्यास करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे काही दळणवळण आहे किंवा व्यापार आहे तो त्याचा थोडा आपण अभ्यास करून आपण स्वतःचं छोटंसं युनिट उभारून ते आपण
ती सेवा आंतरराष्ट्रीय दर्जावरती कशी देता येईल आणि त्याच्यातून आपण कसं डेव्हलप होऊ यावरतीच आपण फोकस करणं गरजेचं आहे. कारण आता जर बघितलं नाशिकचंच आपण बघितलं, नाशिकला अगोदर एअरपोर्ट नव्हता. हो 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 त्यामुळे नाशिकचे जे गुलाब जरी खूप फेमस होता तरी तो मुंबईला जातो. जात होता. पण मी नाशिकच्या तरुणांना असं सांगेल की नाशिकचा भौगोलिक इतिहास बघितला तर खूप शेतीसाठी खूप पोषक आहे आणि शेती जर व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने जरी तरुणांनी शेतीकडे वळावं असं मी आज आव्हान करेल. की आज नाशिकमधल्या बऱ्याच डॉक्टरांचं जरी बघितलं तरी फार्म हाऊस आहेत आणि ते आठवड्यातून एक दिवस तरी जाऊन आपल्या फार्म हाऊसवर जातात आणि काय चाललंय हे बघतात. तर मी बेरोजगार तरुणांना आव्हान करेल की बेरोजगार तरुण शेती म्हणजे त्याला बोलायलाच तयार नाहीत शेतीविषयी. म्हणजे मी त्यांना आव्हान करेल की शेतीकडे तुम्ही शेतीतून जे काही डेव्हलपमेंट होईल ना त्याकडे पॉझिटिव्हली बघा. कारण त्याच्यात मेहनत घेतली तर आपल्याला उत्पन्न मिळणार आहे आणि एक प्लॅनिंगने शेती करा. हे फक्त म्हणजे उदाहरणादाखल दिलं की तुम्हाला शासनाच्या MIDCच्या वेगवेगळ्या योजना आहेत. छोटं प्लास्टिक मोल्डिंगचं साधं युनिट मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की एक टायर फिटिंगचं आपण जर दुकान जरी उभारलं तरी आता नाशिक म्हणजे दळणवळणाची साधनं एवढी वाढलेली आहेत, तेवढे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे तुम्ही टायर पंक्चरचं दुकान जरी सुरू केलं तर तुम्ही कमीत कमी दिवसाला 1000 रुपये कमवू शकता. हे आपण केरळी तरुणांकडून आपण शिकलं पाहिजे की आणि आपण 24 तास काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे की आपण नाशिकमध्ये आपल्या इंदिरानगर भागात किंवा आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी ते पाणीपुरीचे ठेले दिसतील हो छोटे छोटे. बरोबर. त्या आता मी विचारलं त्याला कितना कमाल येते हो? आपला उत्तर भारतीय बांधव होता तो, तर मी आवडीने जातो त्याच्याकडे. छोटी असं एकदम रस्त्यावर अगदी बरोबर. त्याला काही गाळा बिळा घ्यायची गरज नाही. बरोबर. तर विचार तर कुठले साबुरे 700-800 रुपये मिल जात आहे. मग त्यातलं 50% मार्जिन म्हटलं तर 400 रुपये त्याला. म्हणजे सर आपण जर बघितलं ना तर जे छोटे व्यवसाय स्मॉल स्केल इंडस्ट्री आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय गुंतवणूक कमी आहे आणि प्रॉफिट जास्त आहे. म्हणजे आपण जागतिक बाजारपेठेचा जर विचार केला तर 50% जे काय उत्पन्न आहे ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधून मिळत असतं. त्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर आपल्या तरुणांनी फोकस करून आपण ही इंडस्ट्री कशी आपल्या ताब्यात येईल यावरती फोकस केलं आणि यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तुम्हाला 24 तास काम करण्याची तयारी ठेवावी लागेल. जर आपण म्हटलो की मी 9 ते 5 वाजेपर्यंत काम करेल तर आपण कदापि शक्य होऊ शकत नाही. आणि आता गव्हर्नमेंटमध्ये नोकऱ्या नाही त्यामुळे 9 ते 5 तुम्ही काम करूच शकत नाही. त्यामुळे तरुणांनी उद्योगाकडे वळावं. कुठला उद्योग करायचा हे त्यांनी ठरवावं. परंतु उद्योगाकडे वळल्याशिवाय आजच्या तरुणाईला तरुणोपाय नाही. खरंय. अगदी म्हणजे बेसिक सरांनी सांगितलं आता की खरं तर भाकरीचा प्रश्न सगळ्याचाच असणार आहे. बरोबर. पण आहे तो बरोबर. परंतु काल आणि आज मध्ये मोठा फरक आहे. बरोबर. काल फरक असा होता की एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे बरोबर अर्धी अर्धी का प्रत्येकाच्या वाट्याला यायची. बरोबर. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मात्र प्रत्येकाचे जांगडगुच्चा तयार झालेला आहे. बरोबर. त्या भाकर हा मुद्दा ठेवून सरांनी खूप बेसिक सांगितलंय की नोकरीपेक्षा रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजक बनण्याकडे जर कल दिला तरी शेतीचं फार सुंदर सांगितलं. आणि शेती हा बेसिक उद्योग आहे भारतीय. बेसिक उद्योग आहे. बरं तो लाईफ लॉंग चालणार आहे. लाईफ लॉंग चालणार. लाईफ लॉंग त्याच्यामध्ये ती इंडस्ट्री बंद पडू शकते एखादी. कधीच बंद नाही ना. तर हा अतिशय चांगला मेसेज त्यांनी दिलेला आहे. थोडं आता तुम्ही म्हणजे बुद्ध बाबासाहेब आहे तुमच्या प्रेरणा आहेत. माझं जर बघितलं की आपण मी जेव्हा मेडिकलला होतो ना की तेव्हा वेळ खूप असायचा आणि फक्त वाचन हेच असायचं की त्यामुळेच मी प्रॉब्लेम ऑफ रुपीज, थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा बाबासाहेब बुद्ध आणि इस्लाम तर 3-4 वेळेस वाचून काढलेलं आहे. त्यामुळे हे बाबासाहेब हे एक व्यसनच आहे की ज्याला जे जडतं ना त्याचं खूपच वाटोळं होतं. म्हणजे चांगल्या अर्थाने वाटोळं होतं असं मी म्हणेन की मग त्याशिवाय राहतच नाही. घरचे दोष देतात, मित्रमंडळी दोष देतात, परंतु आपल्याला ते व्यसन लागलेलं असतं. त्यामुळे आपण काही झालं म्हणजे कुठेही कार्यक्रम असेल, चांदवडला कार्यक्रम असेल, मालेगावला असेल, आपण पेशंट सकाळीच लवकर आटपायचे आणि आपण कार्यक्रमाला जायचं. हे असं ठरलेलं आहे. आणि म्हणजे कुठलाही नेता येऊ किंवा प्रकाश आंबेडकर येऊ, जोगेंद्र कवाळे सर येऊ किंवा आठवले साहेब येऊ, जायचं यांच्याकडून काय शिकता येईल आपल्याला. कारण प्रत्येक नेता जर मोठा झालाय
तर त्या नेत्यामध्ये काहीतरी आहे, त्यामुळे तो मोठा झालेला आहे. आणि त्याकडून आपल्याला काय शिकता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आपण आपल्या नेत्यांवरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा की या नेत्यांमध्ये काहीतरी वेगळं होतं त्यामुळे ते केंद्रीय मंत्री झालेच, प्रकाश आंबेडकरांमध्ये काहीतरी वेगळं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आता केंद्रीय स्तरावर दखल घेतली जाते, त्यांचं डिव्होशन आहे. आणि ते नेत्यांविषयी मी आदराने एवढंच बोलेल की हे नेते परिवार सोडून 24 तास समाजासाठी देत आहेत. मी तरुणांना एकच सांगेल की तुम्ही फक्त 5 दिवस बाहेर राहून दाखवा घरच्यांपासून आणि मगच तुम्ही नेत्यांना नाव ठेवण्याचा अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही 5 दिवस घर सोडू शकत नाही. नेते जवळजवळ आयुष्यभर बाहेर आहेत. त्यामुळे आपण आपल्या नेत्यांविषयी बाहेरच्या जगामध्ये बोलत असताना अतिशय आदबीने बोललं पाहिजे की आंबेडकरी मुवमेंटमध्ये काम करणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे तो साधा कार्यकर्ता जरी असेल तो दिवसभर काम करतो सर, दिवसभर तो कॉन्ट्रॅक्टरचे काम करतो, आपल्या कामगारांना सांभाळतो आणि संध्याकाळी तो बाबासाहेबांचं काम करण्यासाठी एखादी सभेला जातो. हे कुठल्याच बाकीच्या मुवमेंटमध्ये दिसणार नाही की घरातले सगळं काम सोडून तो सगळा वेळ जो आपला पर्सनल आपण वैयक्तिक वेळ असतो तो मुवमेंटसाठी देत असतो. आणि त्यामुळेच आजपर्यंत आंबेडकरी चळवळ जगलेली आहे की आतून देण्याची इच्छा आहे कुणाला असो. मी एक उदाहरण दाखल आहे, पण माझ्यासारखे असंख्य तरुण हे काम करतायत आणि पुढेही करत राहतील. त्यामुळे ही आंबेडकरी विचार आहे तो विचार कधीही मरणारा नाही आहे की आंबेडकरिझमला काउंटर होईल, तो एक निसर्ग नियम आहे. परंतु आंबेडकर थॉट्स हा प्रत्येक आता व्यक्ती ओबीसी असतील, ओबीसी मित्र असतील, आमचे बाकीचे जो काही समाज जो काही आपण आपले विरोधक म्हणून समजत होतो तो समाज सुद्धा आंबेडकरांवरती अभ्यास करायला लागलेला आहे आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे. कारण आंबेडकरिझम हा कुणा एका व्यक्तीच्या विकासासाठी नाही आहे. आंबेडकर हा देशाच्या विकासासाठी काम करत होते. ते एका कुठल्याही समाजाचे नेते नव्हते. ते आता मराठा आरक्षणाचा जर आपण विचार केला तर आंबेडकरांनी त्या काळातच सांगितलं होतं की तुम्ही पीडित आहात हे माझ्या अभ्यासावरून मला कळत आहे. आता जरी तुमच्याकडे शेती असेल तर पुढे जेव्हा आपली लोकसंख्या वाढेल तेव्हा त्या शेतीचे तुकडे होतील आणि त्यावेळेस मी जे आज बोलतोय ते प्रश्न तुम्हाला तेव्हा भेडसावतील आणि तेव्हा तुम्ही आरक्षणाची मागणी कराल. म्हणजे आंबेडकर हा पुन्हा एका जातीसाठी विचार नाही करत की आंबेडकर हा देशाच्या विकासासाठी काम करतोय. त्यामुळे आंबेडकर थॉट्स हे कधीच मरणार नाहीत आणि आंबेडकर थॉट दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळे आपण आपली जबाबदारी अतिशय जाणीवपूर्वक जर पाळली तर आपण या देशाची शासनकर्ती जमात बाबासाहेब म्हटले होते होणं गरजेचं आहे. तर या विचाराने जर आपण गेलो तर आपण नक्कीच बाबासाहेबांच्या विचारांचा जर हा झेंडा प्रत्येकाने ज्याला जमेल तेवढ्या पद्धतीने जर आपण हाती घेतला, फक्त थोडं आपल्याला डिव्होशनली काम करत तर शासनकर्ती जमात बनणं ही खूप अवघड गोष्ट नाही आहे. त्यासाठी तरुणांना मी खूप आव्हान करेल की तुम्ही डोका फक्त कुठे घाण ठेवू नका, स्वतःच्या मेंदूला विचारा, जे पडते त्या पद्धतीने करा. आणि त्याचा महत्वाचा मुद्दा की तुम्ही शिक्षणाला बगल नका देऊ. आंबेडकर थॉट्स हा आपल्या डोक्यात असतानाच आपलं जे काही शिक्षण आहे, जे भाकरीचं शिक्षण आपण म्हणूया, ते आपण कंटिन्यूस त्यावरती फोकस केलं पाहिजे. आणि जर मी जर सांगेल की आपला सामान्य कार्यकर्ता जर आंबेडकर चा विचार वाढवण्यासाठी आपल्या रोजीरोटी सोडून जर रस्त्यावर पळतोय तर आंबेडकरी विचारांचा आय एस अधिकारी काय करू शकेल. त्यामुळे तरुणांना मी आवाहन करेल की एक उद्योजक काय करू शकेल. त्यामुळे मी तरुणांना सांगेल की तुम्ही हायर एज्युकेशन घ्या, तुम्ही उद्योजक बना. आंबेडकरी विचार हा कधी मरणार नाही, तो स्वतःही एवढा सशक्त आहे, फक्त आपण त्याला पाठबळ देण्याचं काम आपलं आहे. अतिशय सुंदर विवेचन डॉक्टर विशाल जाधव यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी जो समाज समृद्ध झालेला असेल त्यासाठी एक मेसेज दिला एका वाक्याचा, जो तुम्ही जगतायत खरं तर. बरोबर आहे.
म्हणजे तुम्ही तो उच्चारत नाही पण ते तुम्ही जगता आहात. हा, आणि बाबासाहेबांनी पे बॅक टू द सोसायटी, पे बॅक टू द सोसायटी. तुम्ही जो आता म्हटले 5-7 मिनिटं जो अपील केलं त्याचा एकच अर्थ आहे की आणि पे बॅक टू सोसायटी. पे बॅक टू द सोसायटी ही फक्त एका वर्गाने करण्याची गरज नाही, प्रत्येक सामान्य त्याच्यासाठी करायचं आहे. म्हणजे आज त्याचं उदाहरण आमचं ते स्लोगनच आहे. आम्ही नाशिकमधल्या डॉक्टरांनी संघटित होऊन आत्तदीप व मेडिको सोशल वेलफेअर असोसिएशन स्थापन केलेलं आहे. आणि आमचा तो स्लोगनच आहे की पे बॅक टू सोसायटी, की जर शिक्षित वर्ग एकत्र आला तर खूप काही रिव्हॉल्युशन होऊ शकते. ते आपण नाशिकमध्ये आत्तदीप भवने जे काही काम केलेलं आहे सुरू आहे ते. तुम्ही सर्वजण जाणतच आहात. त्यामुळे सुशिक्षित लोकांनी एकत्र होणं ही खूप काळाची गरज आहे असं मी मानतो. श्रोते हो, आज आपण डॉक्टर विशाल जाधव यांच्याशी गप्पा मारल्यात. अतिशय वरवर गप्पा मारल्या आपण, लक्षात घ्या. म्हणजे खरं त्यांचा एक विषय एका प्रबंधाचा विषय आहे, पण आज ही मुलाखत आपण 1 तासाची किंवा तशी प्लॅन केल्यामुळे अगदी त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा एक धांडोळा ज्याला म्हणूयात तो आपण घेतलेला आहे. आणि आपल्या लक्षात येईल का त्यांचं वय बघता त्यांची समज, त्यांची थिंकिंग कॅपॅसिटी ही अतिशय वरच्या टोकाची आणि त्याचं एकमेव आणि एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बरोबर. मी कल्याणीला विनंती करेल की त्यांनी आजच्या या मुलाखतीचा समारोप करावा. खरं तर सर खूप कमी बोलले आणि आमच्या कार्यकर्त्यांचा हा थोडा मला इश्यू वाटतो. त्यांना स्वतःबद्दल किंवा कामाबद्दल सांगणं जमत नाही, किंवा दुसऱ्याचं कोणाचं कौतुक करायचं असेल किंवा लेक्चर द्यायचं असेल, आपल्या विषयाबद्दल सांगायचं असेल तर ते खूप सहज आपण 2-3 तास किती दिवसभर बोलू शकतो. पण तुम्ही काय करतात किंवा आतापर्यंत तुम्ही काय काम केलंय हे सांगायचं म्हटलं तर ते आपल्याला खूप क्वचित जमतं आणि एका लिमिट नंतर आपण स्टक होऊन जातो की आता पुढे काय बोलायचं. बरोबर आहे. पण सरांनी बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या आणि एक डॉक्टर समाजाकडे एक वेगळ्या दृष्टीने बघू शकतो किंवा एवढ्या ऍक्टिव्हिटी करू शकतो, हे एक चांगलं उदाहरण आहे. सरांच्या मुलाखतीतून एक गोष्ट कळाली की आपल्याला मिळालंय ती गोष्ट आणखी जे वंचित आहे त्यांना आपण कशी पोहोचवू शकतो. त्यासाठी आपण ज्या जागेवर आहोत तिथे बसून पण आपण प्रयत्न करू शकतो. नक्कीच. प्रयत्न छोटा जरी असला तरी पण तो समाजासाठी मोठा एक स्टेप म्हणून उपयोग करू शकतो. तर आजची आपली 7वी मुलाखत आहे आणि आतापर्यंत ज्या काही मुलाखती झाल्या त्या सगळ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करून आणखी आयुष्य आपण कसे फुलवू शकतो अशा लोकांबद्दल आपण बोलत होतो किंवा संस्थांबद्दल बोलत होतो. तर आजची मुलाखत इथे थांबते असं मी जाहीर करते. आजचा एकच मुद्दा मांडेल मी की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार दिला होता की आपण अभ्यास केला पाहिजे, ते मी सांगायचं विसरलो की याच ठिकाणी 50 विद्यार्थी बसू शकतील एवढी मी अभ्यासिका तयार केलेली आहे, जेणेकरून की आपल्या परिसरातील सिडकोतल्या प्रभाग बघितला तर छोटी छोटी घरं आहेत आणि विद्यार्थ्यांना जो एकांतपणा पाहिजे अभ्यासासाठी तो मिळत नाही. त्यामुळे मी 2018 पासून या ठिकाणी अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी MPSC, UPSC, सेल टॅक्स ऑफिसर्स, पोलीसमध्ये, आर्मीमध्ये काही मुलं गेलेली आहेत आणि आम्ही प्रत्येक मुलाचं सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवत असतो की हे खरं काम आहे की मुलं शिकले तर देशाची प्रगती होते. हे बेसिक काम मी इथून सुरू केलेलं आहे. बाकीचे काम तर मी करतच असतो, पण अभ्यासिका हे खूप मला रिव्हॉल्युशनरी आतापर्यंत केलेल्या कामामधलं सगळ्यात कॉलेजपेक्षा पण मला ते मोठं काम वाटतं. सरांनी अभ्यासिकाचा उल्लेख केला. सिंहस्थ नगरमध्ये महाराष्ट्र स्टेट बँकेच्या समोर ही अभ्यासिका आहे. नाशिकमधल्या ज्या कोणी विद्यार्थी असेल किंवा ज्यांना गरज असेल ते इथे येऊ शकतात. कॉन्टॅक्ट नंबर मी ह्या लाईव्हच्या याच्यामध्ये नंतर शेअर करते, त्याचे डिटेल्स शेअर करेल. सरांनी सत्काराचा विषय केला. माझ्या आयुष्यातला पहिला सत्कार मला जीवक फाउंडेशनच्या मार्फत झालेला आहे आणि तो सत्कार डॉक्टर संजय जाधव सूत्रसंचालन करत होते आणि उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते तो होता.
आणि ते दोघं पण माझ्यासाठी आई वडिलांच्या जागेवर म्हणजे उत्तमराव कांबळे हे आजोबांच्या जागेवर आहे, कारण आईला ते मुलगी मानतात. आणि फर्स्ट टाइम मला जाणीव झाली की ह्या लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत की पुढे जे काही आई वडिलांनी माझं सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये काम केलंय तर मी पुढे तो वारसा चालवा, ही जाणीव त्या सत्काराने झाली. तर आपण थांबूया, उद्या परत भेटू.